15-16 वर्षानंतर पहिल्यांदा भांडूप तालुक्याला काँग्रेस पक्षाच्या वतीने कोण विधानसभेवरती उमेदवार देण्याची संधी आपल्या समोर आलेली आहे। प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपण स्वतः उभे असं समजून ही निवडणूक लढली पाहिजे, तर हा विजय आपल्याला निश्चित करता येईल। कारण आपण एकटे आहोत आणि म्हणून एकला चलो रे या नाऱ्याने किती काही वर्षाने ती संधी आपल्याला मिळालेली आहे आणि ती संधी अशी आहे, त्या संधीचं सोनं करण्यासाठी बरेच वक्ते बोलल्याप्रमाणे भांडूप मधून श्यामबाई सावंत यांना जी उमेदवारी दिलेली आहे काँग्रेस पक्षाने, त्यांच्या पुढचा कार्यकाळ जो आहे उमेदवार म्हणून जाहीर झालेले आहेत, त्या सभेला आपण जमलो त्याबद्दल प्रथम मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो। व्यासपीठावर दोन्ही ब्लॉक अध्यक्ष, महिला तालुका अध्यक्ष आणि व्यासपीठ यांचेही मी आभार मानतो। बऱ्याच लोकांनी म्हणजे जास्तीत जास्त बाल राणे साहेबांनी जे भाषण केलेलं आहे त्याचा एक मुद्दा मी समोर घेऊन श्यामबाईंना टोचून बोलणार आहे। खरोखर बालराणे चांगले बोलले की श्यामबाई, तुम्ही काँग्रेस पक्षात येऊन किती वर्ष झाली आणि समर्थक म्हणून किती वेळ तुम्ही राहणार, खंत आहे आम्हालाही, पण आम्ही खंत मनात ठेवून कधी वावरलो नाही। बोलण्याची संधी मिळाली, रोखबाई ठोक बोलावा, पाठीमागून वार करायचा नसतो, समोर करायचा असतो, अशा पद्धतीने बालराणे जे बोलले त्याच्यावर ते बोलतो। श्यामबाई, दादा किती वेळा इकडे आले, किती वेळा आमची ओळख करून दिली, काही नाही, हरकत नाही, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत, काँग्रेस पक्षाबरोबर आहोत। तुम्ही फक्त तुमच्या लोकांची ओळख करून देत गेला। मग ते आपल्या कोकण उत्सवाला आले किंवा कोणाला आले, आम्ही येऊन फक्त तिथे बसायचो, पण साधी ओळख करून दिली असती तर आम्हालाही बरं वाटलं असतं की आमचे कोकणातले ते राणे साहेब त्यांची आमची ओळख झाली। आजपर्यंत आमची त्यांची ओळख पण नाही आहे, पण आमचे नेते आहेत, ते त्यांचे फोटो बघून आम्ही कामं करतो। बालराणे म्हणाले, त्याच्यावर आणखी एक प्रश्न गुंतवलेला आहे की जो इमानदारीत काम करणार आहे त्याच्यावरती विश्वास ठेवायचा, कोणाच्या कपाळावरती लिहिलेलं नाही तो विश्वासाने काम करणारा। मी उदाहरण दिलं तुम्हाला, 2002 मध्ये मी कॉर्पोरेशन इलेक्शन लढवलं। मी सकाळी नाश्ता द्यायचो, त्यावेळेस लोक माझ्याकडे यायचे, नाश्ता करायचे, दुसऱ्याचा प्रचार करायला जायचे आणि त्यावेळेस घड्याळ वेगळं होतं, हात वेगळा होता। 2002 मध्ये काही वेळेला प्रचार करताना, बरोबर जाताना, माझ्या प्रचारामध्ये माझंच खाऊन माझ्या बरोबर राहून ओ ताई हात पण दाखवायचा आणि घड्याळाची निशाणी पण दाखवायची, ही परिस्थिती होती। सांगा कोणाच्या कपाळावर लिहिलेलं आहे? आणि म्हणून कार्यकर्त्याला भरोशात घेणं, त्याच्यावरती विश्वास ठेवणं आणि विश्वास ठेवून त्याला काम देणं, तेव्हाच तो कार्यकर्ता आपला होऊ शकतो, नाहीतर होऊ शकणार नाही। कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवण्यासाठी आपले कान उघडे ठेवावे लागतात। कोणी राग मानून का श्यामबाई कठोर ठोक बोलणारा माणूस एकच आहे भांडूप मध्ये, जो रोखबाई ठोक बोलतो। कान उघडे ठेवायचे, सगळ्यांचं ऐकायचं, पण हृदय जे सांगेल तेच काम करायचं, तेव्हाच आपण सक्सेस होणार। आणखीन एक उदाहरण देतो, मी तुमचा थोडा वेळ घेणार आज। गावडे साहेब मध्ये टोकू नका। 2007 मध्ये इलेक्शन लढवलं, माझ्याबरोबर कार्यकर्ते होते नव्हते, ठीक आहे, ती गोष्ट गेली, पण एक
बुद्धविहार बनवून दिलेलं होतं. कुठे दिलं ते सांगा, माझ्या विभागातच दिलेलं होतं. आणि काही नसताना पर्सनल मी त्याला पैसे लावले होते आणि दिलं होतं. त्या ठिकाणी त्या समाजातला एक मनुष्य उभा राहिला. त्या बुद्धविहार मीटिंग घेऊन सांगत होता की तो आपल्या समाजात आहे काय, आपल्या मैताला हात लावणार आहे का. तेवढ्यात एका व्यक्तीने मला फोन केला आणि म्हणाली, व्यक्ती राजाभाऊ इथे असं प्रचार चाललेला आहे. त्या बुद्धविहारकडे मी गेलो, एकटाच गेलो, असा उभा राहिलो. सगळं शांत. आता आपला हॉल शांत आहे ना, असं सगळं शांत झालं. मी म्हटलं, बाबा तुमच्या कार्यक्रमाला मी आलो नाही, पण जे मला कळलं ते मी सांगायला आलोय. मी तुमच्या मैत्रीला हात लावणार नाही असं तुम्ही म्हणताय, पण हे बुद्धविहार मी बनवून दिलं, त्याचा तुम्ही विचार करू नका. मला माणुसकी आहे, हिंदू आहे म्हणून बुद्धविहार बनवून दिलेलं आहे. ते उपकार केलेले नाहीत, माझी अपेक्षा होती, माझी संस्कृती होती म्हणून मी ते बुद्धविहार बनवून दिलेलं आहे. तुम्हाला ज्याला मतदान करायचं करा, पण बदनामी करू नका. आणि शेवटचा प्रचार मी त्याच ठिकाणी घेतला आणि तिथे सांगितलं, हे रावबाई नगरची 2,500 मतं आहेत, त्याच्यातून 1,500 मतं किंवा 1,200 मतं पडणार, 50% मतं होणार, ती सगळी तुमच्या उमेदवाराला द्या, मला देऊ नका. पण उद्याचा नगरसेवक राजाभाऊ कराडकर, मला एक खात्री होती 2007 मध्ये मला खात्री होती की मी निवडून येणार. आणि तेव्हाच ते भाषण केलं, श्यामभाई असंच घडलं पाहिजे. असं घडलं, तुमच्या हृदयात आलं की मी इथे निवडून येणार आहे, मी लोकांना समजावून सांगितलेलं आहे आणि लोक माझंच काम करणार आहेत, कुठे हटणार नाहीत. नाश्ता केला किंवा आणखीन काय केलं तरी जाणार नाही, असं झालं पाहिजे. ठीक आहे, माझा नाश्ता केला हरकत नाही, तू काय वेळ काळ निघून गेली, पण आता असं काय कोणी करू नये. श्यामबाईने राजीव गांधी त्यांच्या माध्यमातून जो काय एक हॉस्पिटलचा कार्यक्रम केलेला आहे, श्यामबाई त्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही मदत केली ना, की 200-500 व्यक्ती असेल त्याला पर्सनल पत्र लिहायला सांगा, त्याला एक आठवण करून द्या की मी उभा आहे, तुम्ही कुठे असा आठवण करून द्या. ते लोक तुम्हाला सांगतील, ते लोक म्हणतील, हो श्यामबाईने आम्हाला वाचवलंय, एवढा 1.5 लाख 2 लाख खर्च होत होता, तो कमी करायला लावला. आपण काय करतो, कार्यक्रम घेतो, सगळे कार्यक्रम करतो, फक्त फोटो दाखवतो आणि त्याचा परत आपण उपयोग करून घेत नाही. आज या हिंदुस्थानामध्ये आताचा जो पार्टी पक्ष जो आलेला आहे, हे गावडे म्हणाले प्रचार करायचा नाहीये इथे आपल्याला, पण काही गोष्टी बोलाव्या लागतात. 100 दिवसात मी हे करणार, 60 वर्ष दिली, मला 60 महिने द्या. 100 दिवसात महागाई कमी करणार, भ्रष्टाचार मुक्त हिंदुस्थान तुम्हाला देणार. 100 दिवसात काही महागाई कमी झाली नाही, ही आठवण करून लोकांना तुम्ही सगळ्यांनी द्यायची.